पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा। वाढता तणाव, जीवितहानी आणि त्यासोबतच पायाभूत सुविधांच्या नुकसानाबद्दल मोदींकडून चिंता व्यक्त। शांतता आणि स्थैर्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा मोदींकडून पुनरुच्चार। युद्धामुळे देशातील गॅस पुरवठ्यावर कोणताही परिणाम नाही, पेट्रोलियम मंत्र्यांकडून दिलासा। तर घरगुती सिलेंडरच्या बुकिंगसाठी शहरात 25, ग्रामीण भागात 45 दिवसांची मर्यादा। आखाती देशातील युद्धाचा आज 14वा दिवस। हॉर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार। इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींनी ठणकावलं। शाळेतील निष्पापांच्या बळींचा बदला घेणार, खामेनींचा इशारा। इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबांच्याही जगण्याची गॅरंटी नाही, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा। युद्धापासून इस्रायल कधी नव्हे एवढा शक्तिशाली बनल्याचाही दावा। अमेरिकेची आता इतर देशांनाही रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी। 11 एप्रिलपर्यंत रशियाचं तेल घेता येणार। भारतावरची 30 दिवसांची मुदतही आपोआप वाढली। अमेरिकेवर आता इराकमध्येही हल्ला। लढाऊ विमानांना इंधन पुरवणारं विमान पाडलं। इराकमधल्या इराणप्रेमी गटाचा हल्ल्याचा दावा। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आज निवड। राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील अध्यक्षपदाच्या दावेदार। तानाजी सावंतांना भाजपसोबत जावं लागणार।